सर्वांनी म्हणलेत, सर्व लोकांनी म्हणलेत भाजपाची तीच भूमिका आहे, राष्ट्रवादी तीच आहे. आणि बंडूला तरी इंग्लिश कळत नाही त्यामुळे त्याला माहित बी नसेल काय मिळते की नाही असं. आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। 17वीं परभनी लोकसभा चुनाव क्षेत्र को लेकर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार संजय उर्फ बंडू जाधव, इन्होंने 2 दिन पहले ही महायुति के उम्मीदवार महादेव जानकर इन्हें शब्दों में लताड़ते हुए कहा था कि इन्हें यहाँ पर क्यों जगह दी गई है, ये क्यों खड़े हुए हैं, इन्होंने अपने माँ बाप को ही जल्दी नहीं मिलते हैं 5 साल तक, तो ये जनता से और मतदारों से क्या मिलेंगे। इस तरीके के जो इन्होंने शाब्दिक चकमक शुरू की है, उसी को लेते हुए आज महायुति के उम्मीदवार महादेव जानकर इन्होंने भी अपना वार उन पर करते हुए क्या कहा, आइए जानते हैं। दरमियान महाविकास आघाड़ी और महायुति उम्मीदवारों में चलने वाली शाब्दिक जुगलबंदी को लेकर मतदाता अपने अपने बातों को लेकर इनको लेकर खूब मजा उठाते हुए नजर आ रहे हैं। मतदाता उम्मीदवारों के होने वाले शाब्दिक बातों को लेकर जुगलबंदी को इनके वीडियो बनाकर इसे प्रकाशित करते हुए आज हमारे पास जो न्यूज़ परभनी महानगर के पास जो वीडियो आया है उसमें किस तरीके से जुगलबंदी हुई है, आइए जानते हैं। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान हो तो इलाज के लिए तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव, इलाका महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभनी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। माय बापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या, साधा विषय। आणि ह्यांना उमेदवारी तिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली। आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा। मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे। उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भांबळे साहेबाला सोडून, बंडू जाधवला सोडून, टारपे साहेबाला सोडून तुम्ही का साताराला जाणार आहेत का? अरे आम्ही तुमच्या रक्ता मासाच्या अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक दिली, तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत। मी कुणाला धमकी देणार नाही, कुणाची जमीन खाणार नाही, कुणाचा हप्ता मागणार नाही। आणि कोण धमकी देत असेल तर त्यांना सांगा, धमकीला उत्तर धमकी नच दिलं जाईल। पत्र जबाब न देऊ, आमचे आमदार भरोसे साहेब म्हणतात आम्ही हे ना उत्तर द्यायला तिथे। म्हणून कुठल्याही गोष्टीला घाबरून जायचं काही कारण नाही। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास। हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ। पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे। हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे। पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए। चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है। खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास। हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने। एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी। 8421522947, 8669131304। मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मी मतदारसंघातलं गाव कुठलं ठेवणार नाही। 4 तारखेला निकाल लागल, 5व्या तारखेपासून प्रत्येक गावाला मारुतीच्या मंदिरात भेटायला मी येणार बांधवा। एका बाजूला कलेक्टर असेल, एका बाजूला SP असेल, तिथल्या जनतेचा प्रश्न तिथं सोडवून करण्यासाठी प्रयत्न करेन। आणि फंड कमी पडेल तिथं मी तयार असेल। धमकीला कुणाच्या घाबरू नका। मी लय मोठ्या हिंद केसरीवर लढायला लढलोय आजपर्यंत। हिंद केसरीवर पैलवान झालोय मी। पवार साहेब मोठे माणूस आहे, वसंतदादा मोठा माणूस आहे, शंकरराव चव्हाण साहेब। मी नांदेडला उभा राहिलो, नांदेडवरून सांगलीला उभा राहिलो, सांगलीनंतर माड्याला उभा राहिलो, माड्यानंतर बारामतीला राहिलो आणि गुलाल न्यायला परभणीला आलो। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मोठे हिंद केसरीवर खेळल्यावर महाराष्ट्र केसरी काय करतोय गाव? मी हिंद केसरीवरच लढाई खेळतोय। माझी तुम्हाला विकासाची लढाई आहे। सामान्य जनतेला ते जातीवादाचा मुद्दा काढतात, OBC मराठा
माझ्या माहितीप्रमाणे मराठ्याचं देखील महादेव जानकर 70% मतदान करणार मराठा चालेल नेऊन सांग. मोठे साहेब मी मंत्री होतो, देवेंद्र फडणवीस आमचे बॉस होते. मराठ्यांचा विकास कसा व्हावा त्या कमिटीचा सदस्य मी होतो. आमच्या सर्व सदस्याचा कमिटीचा अध्यक्ष चंद्रकांत दादा होते, विनोद तावडे, चंद्रकांत दादा, गिरीश महाजन आणि महादेव जानकर. त्यावेळेस मी म्हणलं दलितांना जशी सवलत मिळते या पार्टीच्या माध्यमातून तशी मराठ्यांना मिळावी म्हणून सारथी काढा. त्याच वेळेस ओबीसी अन्याय होतोय, महाज्योती बनवा. आणि दोन्ही कमिटीचा सदस्य मी आणि तिथं रात्र 18 तास अभ्यास करून आम्ही ते युनिट बनवलं. आणि मराठ्यांच्या मुलांना सवलत देण्यासाठी 10 लाखाचं पॅकेज कसं देता येईल, काय करता येईल हा प्रयत्न केला. आज पवार साहेब होते, आम्ही एका मिटिंगला होतो. पवार साहेब, उद्धव साहेब, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, सर्व पक्षांनी, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याला होते. सर्व पक्षाची नेते मिटिंग झाली आणि म्हणले बाबा ओबीसी समाज गरीब आहे, त्याच्या आरक्षणाला धक्का नव्हता मराठ्यांना द्यायचा पाहिजे. सर्वांनी म्हणलेत, सर्व लोकांनी म्हणलेत. भाजपाची तीच भूमिका आहे, राष्ट्रवादी तीच आहे. आणि बंडूला तरी इंग्लिश कळत नाही, त्यामुळे त्याला माहीत बी नसेल काय मिळते की नाही असं. बंडू फार छोटा माणूस आहे, मायानादाला लागू नको, फार फार अवघड आहे तुला, अवघड आहे तुला. त्या फील्डमध्ये गेलो होतो मी, 40 वर्ष यातच घातले होते मी. कांशीरामजीवर 7 वर्ष फिरलोय. माझी त्यांना नम्र विनंती आहे, विकासाच्या मुद्द्यावर भांडण करा, उपरान परका म्हणा. मला उपरा म्हणतो तू कुठं लातूरला झालायस की इथं, तुझं गाव लातूरच आहे ना, मग सोड काय ते कुठलं गाव म्हणून काहीच बोलता येईल. अहमदपूरमध्ये पट्ट्याचा पहिला आमदार आलाय, मराठा समाजाचा पहिला आमदार माझ्या पक्षाचा कुठला निवडून आलाय, बाबा पाटील, तर त्या अहमदपूरचा आलेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा शेवटच्या 2 दिवसात प्रयत्न करतील, त्यापासून सावध राहा. विकासाला तुम्ही सहकार्य करा. एक रत्नाकर गुट्टे आमदार झाला तर त्यांनी किती कोटी आणले विचारले काय तुम्ही, किती कोटी आणले? अरे ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. ट्रेलर आहे. रेल्वे आली. माझी इच्छा आहे की मला एअरपोर्ट लांब आहे, परभणीत माझं एअरपोर्ट देखील झालं पाहिजे. नाही मोठं बनवता आलं, एअर स्ट्रीप तरी उतरला पाहिजे. कमीत कमी अशा लेवलची प्लॅनिंग करणार आहे मी. शक्तीपीठाच्या माध्यमातून मी परवाच सांगितलं गडकरी साहेबाला, देवेंद्र फडणवीसला, अजितदादाला की म्हणलं नांदेड तुम्ही घेतले आणि जालना तुम्ही घेतले, परभणीच काय समृद्धी मार्गात सुटले, काय बांधलाय? वकील साहेब तिथं बोलायला लागतं, आई रडल्या, मूल रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. आमचा रडणाराच माणूस नाही. ही म्हणते मला हप्ता पाहिजे, माझं हे पाहिजे, आणि मग काहीतरी करत बसले. तिथं दिल्लीत थांबावं लागतं, थांबावं. यांची प्रेझेंटेशन सुद्धा नाही पार्लमेंटमध्ये. ह्या माणूस हजर बी नाही आपला, हा 25% हजर आहे. मी मंत्री होतो 18 तास, आम्ही 100% माझे हजर आहे. कॅबिनेटमध्ये हजर आहे, विधानसभेत, विधान परिषदेत आहे, विधानसभेत देखील माझी 100% हजर आहे. चॅलेंज देतो कुठल्याही पक्षानं सांगावं की महादेव जानकरची हजेरी तिथं नाही म्हणून. पैसा देखील आम्ही 100% वाटलाय, चांद्यापासून बांद्यापासून माझ्या फंडातून पैसा वाटलाय. आम्ही कशासाठी करतो? बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, परभणीचं भवितव्य बदलण्यासाठी मोदी साहेबांनी असतील, ह्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी मला इथं पाठवलं. ही जागा बीजेपीची जागा, बीजेपीनं राष्ट्रवादीला जागा सोडली, राष्ट्रवादीच्या कोट्यातून मला त्यांनी जागा दिली. पण माझी तुम्हाला विनंती आहे, हे मित्रपक्ष आहे, आम्ही एकच जागा घेतली. ही तुम्हाला विनंती आहे की सर्वांनी ह्या विकासाच्या दृष्टीनं मला मतदान देण्याचा प्रयत्न करावा. माझ्या दृष्टीनं मला जेवढं चांगलं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेन. एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझी शिट्टी चिन्ह आहे, शिट्टी आहे, शिट्टीवर बसवणार. आपण विकासाच्या दृष्टीनं बोलूया, डेव्हलपमेंटच्या. लहूजी शेळकेनं सांगितलं रस्ता कुठला आहे ना, गुट्टे साहेब तर करते झालाय ना, तो रस्ता झाला आहे. आणि अजून कमी पडलं तर पट्ट्या महाराष्ट्राचा आमदार आहे, अजून मी आमदार आहे, त्यात बी मी टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या इलेक्ट्रिकलचं विजेचा प्रश्न आहे ना, त्या विजेच्या प्रश्ना देखील मी सुनील गुट्टे आणि मी एक मास्टर प्लॅन बनवलेला आहे परभणी लोकसभेत. पंजाबमध्ये सोलार एनर्जीचा प्रोजेक्ट आहे, 8 तास शेतकऱ्याला लाईट दिवसा मिळते. तीच प्रोजेक्ट मी परभणी लोकसभेसाठी राबवीन, एवढा तुम्हाला शब्द देतो. लाईटीचे पैसे सुद्धा घेणार नाही, फ्रीमध्ये लाईट दिवसाच्या 8 तास काल देतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रहे हैं, इसके लिए लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें.